UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। पुण्यातील बावधनमध्ये धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळलं, 2 पायलट आणि 1 इंजिनियरचा मृत्यू। सुनील तटकरे याच हेलिकॉप्टरनं मुंबई ते सुतारवाडी प्रवास करणार होते। फडणवीस अजित पवारांसह गणेश नाईक, आशिष शेलार अमित शहांच्या भेटीला। सह्याद्री अतिथीगृहावर शहांच्या उपस्थितीत बैठक, जागा वाटपावर चर्चेची शक्यता। महाराष्ट्रात 2024ला महायुतीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेघ। मात्र 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता स्थापन करायची आहे। मुंबईतून अमित शहांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन। मोदी सरकार आता कुबड्या घेऊन सत्तेत, भाजप महाराष्ट्रात 10 ते 15 वर्ष सत्तेत दिसणार नाही। शहांच्या भाजप बैठकीतील वक्तव्यानंतर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। महाराष्ट्राची राजकीय भौगोलिक परिस्थिती वेगळी, एका पक्षावर सरकार येऊ शकत नाही। 1985 पासून महाराष्ट्रात एकाच पक्षाचं सरकार कधीच आलं नाही। शहांच्या वक्तव्यानंतर अजितदादांची प्रतिक्रिया। 2024 मध्ये जिंकू शकत नसल्याचं भाजपकडून मान्य। शहांच्या भाजप बैठकीतील वक्तव्यानंतर नाना पटोलेंची टीका। लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी देणार, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत खात्यात जमा होणार, अजित पवारांची ग्वाही। लाडकी बहीण योजनेचा हप्ता चुकवू नका, जास्तीत जास्त प्रचार करा। मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली आहे, अमित शहांची माहिती। मुकेश अंबानी आणि मुख्यमंत्री शिंदे रात्री 1 वाजता वर्षा निवासस्थानी भेट। रात्री 10 वाजता मुकेश अंबानी आणि उद्धव ठाकरेंची ही भेट। केंद्र आणि राज्यातलं सरकार उद्योगपतींचं, त्यांच्या घरी उद्योगपतीच जाणार। शिंदे आणि मुकेश अंबानींच्या भेटीनंतर नाना पटोलेंची टीका। दसऱ्याच्या मुहूर्तावर विजयाची यादी बाहेर पडलेली असेल, घट बसण्याच्या जवळपास जागा वाटप फायनल होईल। महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड, घटनेच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज गायब। संस्था चालकांना घटनेची कल्पना असूनही लपवली, हायकोर्टाचं निरीक्षण। बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दोघांना अद्याप अटक का नाही? अटकपूर्व जामिनाची वाट पाहत आहेत का? हायकोर्टाचे परखड सवाल। नायर रुग्णालयातील लैंगिक छळ प्रकरणी डीनची कुपर वैद्यकीय महाविद्यालयात बदली, तर कुपरचे डॉक्टर शैलेश मोहिते नायरचे नवे डीन। लक्ष्मण हाकेंची मराठा कार्यकर्त्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार, 20 ते 25 जणांविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मराठा कार्यकर्त्यांनी धमकी आणि शिवीगाळ केल्याचा आरोप। सिडकोच्या 67,000 घरांसाठी 7 ऑक्टोबरला लॉटरी, पहिल्या टप्प्यात 26,000 घरांची लॉटरी निघणार, अध्यक्ष संजय शिरसाट यांची माहिती। रिफायनरी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू, पोलिसांकडून राजापूर न्यायालयात याबाबतची कागदपत्र सादर। महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींकडून आदरांजली, तर मुंबईतील सी लिंकवर महात्मा गांधी यांचं 3D छायाचित्र। सिंधुदुर्गात फोमॅटो कंपनीचे पंचतारांकित हॉटेल आणि स्कुबा डायव्हिंगसाठी पाण्याखाली बोट प्रकल्प उभारणार, पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा। कळवाच्या सह्याद्री शाळेतील 38 विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा, महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विद्यार्थ्यांवर उपचार। पूर आणि भूस्खलनामुळे बाधित राज्यांना केंद्र सरकारकडून आर्थिक आणि लॉजिस्टिक मदत, महाराष्ट्राला सर्वाधिक 1,492 कोटींचा निधी। मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत, कर्जत आणि कसाराकडून सीएसएमटीकडे येणाऱ्या गाड्या 5 ते 10 मिनिट उशिराने। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।